नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता प्रियाने नवीन कांड केलेला आहे. तो म्हणजे सर्वांना सांगितलेला आहे की सायली आणि अर्जुन यांच्याबाबत काहीतरी घटित घडलेलं आहे. म्हणजे तिनं खरं तर सायली आणि अर्जुन दोघंही DNA रिपोर्ट आणायला गेलेले असतात आणि तिथे एका माणसाला सुपारी दिलेली असते त्यांना संपवण्याची. पण असं काहीच घडत नाही. सायली अर्जुन माघारी येतात. प्रियाचा प्लॅन फ्लॉप होतो, पण प्रिया मात्र म्हणते की आता दुसरा प्लॅन वर्क होणार. त्यामध्ये मात्र प्रियाने एक कांड केलेला आहे. तिने शांताचा खून केलेला आहे आणि ती डेड बॉडी अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली आहे आणि अर्जुनला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे सायली अर्जुनला जामिनावरती सोडवून आणणार आहे आणि त्यावेळी सायलीनं जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि जे काय डोकं चालवलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. तर इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात, कारण प्रिया त्यांच्या शेजारी उभी राहून फोनवरती बोलत असते. अगं हो गं, खूप दिवस झाला आपण भेटलेलो नाहीये. चालेल आपण भेटूया, जेवायलाही जाऊया आणि मूव्हीलाही जाऊया. आणि मग प्रिया तिथून म्हणते हो हो मी निघतेच आहे. सायली आणि अर्जुन म्हणतात की किती हिला कॉन्फिडन्स आहे. खरंच म्हणजे हिनं काम केले ते पूर्णच झाले असंच हिला वाटत आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला त्या DNA टेस्टच्या लॅबमधून कॉल येतो आणि सांगितलं जातं की त्या प्रियाने एक DNA सॅम्पलही दिलेला आहे. अर्जुन म्हणतो काय सांगता, कारण मला आता नवाक्याने सांगितलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्जुन म्हणतो की ते सॅम्पल ठेवले ना तुम्ही. तेव्हा मात्र ते म्हणतात की हो ते सॅम्पल ठेवलेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे सायली आणि अर्जुन दोघंही आता म्हणतात की आम्ही येतोच आहे. सायली आणि अर्जुन दोघंही निघालेले असतात. तेवढ्यातच सायलीला कल्पना बोलवते की अगं सायली, थोडंसं काम होतं, मी बाहेर चालले आणि अस्मितासोबत बाळासोबत तू घरी थांब. मग अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता त्या लॅबमध्ये जायला निघतात. पण इकडे लॅबमध्ये एक मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. तिथे एक मुलगा असतो आणि नवाकीने त्या सॅम्पलवरती क्रॉसमार्क केलेलं असतं आणि डोंट यूज इट असं लिहिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता त्या माणसाला असं वाटतं की हे वापरायचं नाही आहे तर आता ट्रॅशमध्ये टाकून दिलं पाहिजे. मग तो माणूस ते सॅम्पल उचलतो आणि तिथं असलेल्या ट्रॅश बॉक्समध्ये ते टाकून देतो, म्हणजे डस्टबिनमध्ये टाकून देतो. आता मात्र तिथला कचरा नेणारा माणूस येतो आणि ते डस्टबिनमधला कचरा घेतो आणि तो घेऊन जातो. म्हणजे एवढं सगळं क्विक घडत असतं की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. इकडे आता डॉक्टर म्हणजे जे टेस्ट करणारे डॉक्टर आहेत ते अर्जुन आणि चैतन्याला घेऊन येतात आणि तिथं असलेल्या मुलाला विचारतात तिथे क्रॉसमार्क केलेला नवाकीनं ठेवलेला सॅम्पल कुठं आहे. तेव्हा म्हणतो ते मी ट्रॅशमध्ये टाकून दिलं. अर्जुन आणि चैतन्याला धक्का बसतो, हे सगळं काय आहे. तेव्हा तो म्हणतो की हो त्याच्यावरती डोंट यूज इट लिहिलं होतं ना, मी टाकून दिलं. कचरा कुठे आहे. कचरा घेऊन गेला तो माणूस. आता मात्र सगळ्यात मोठा राडा झालेला असतो. अर्जुन भयानक चिडतो. अर्जुन म्हणतो तुम्हाला कळतंय का काय केलं तुम्ही. अहो इथे एका व्यक्तीची आयडेंटिटी कळणार होती, तुम्ही काय गोंधळ घालून ठेवलाय. अर्जुन एवढा पॅनिक झालेला असतो. चैतन्य त्याला सांभाळतो, म्हणतो शांत हो अर्जुन, शांत हो, मला माहिती आहे तुला राग आलेला आहे पण थोडं शांत हो, असं म्हणत चैतन्यने अर्जुनला शांत केलेलं आहे. इकडे मात्र प्रियाने आता गोंधळ घातलेला असतो. प्रियाने काही गुंडांना सुपारी दिलेली असते सायली आणि अर्जुनला मारून टाकण्याची. आणि इकडे टी व्हीवरती बातमी आलेली आहे. प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार आणि त्यांच्या पत्नी सायली सुभेदार यांचा भीषण अपघातात मृत्यू झालेला आहे. तेव्हा मात्र आता सुभेदार आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे हे ऐकल्यानंतर घरामध्ये एक वेगळाच गोंधळ झालेला असतो. कारण कार अपघातामध्ये हा मृत्यू झालाय अशी ब्रेकिंग न्यूज टी व्हीवर सुरू असते आणि सगळेजण पाहत असतात. त्याच वेळी इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कल्पना, रविराज, प्रतिमा अक्षरशः ढसाढसा रडायला सुरुवात करतात. हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या समोर आलेल्या असतात. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय होतंय. रडायला सुरुवात करतात. प्रताप सुद्धा तिथं असतो. सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का असतो. हे सगळं काय होऊन बसले, नक्की काय झालं असेल सायली अर्जुनला, कशामुळे झालंय. म्हणजे एकतर टी व्हीवरती बातमी येते आणि याचं काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. सगळेजण रडत असतात आणि प्रिया मात्र सगळ्यांना आधार देण्याचं नाटक करत असते. सगळ्यांना म्हणत असते की शांत व्हा. इकडे रविराज प्रतिमाला समजवत असतात. प्रताप कल्पनाला समजवत असतो. विमललाही धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र प्रिया अगं आई शांत हो, आई शांत हो म्हणत इकडे कल्पनाला शांत करत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते चला म्हणजे माझा हा डाव सक्सेस झालेला आहे. कल्पनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय होऊन बसलंय. या धक्क्यातून मी कुटुंबाला कसं सावरणार आहे. माझा मुलगा आणि माझी लेक गेली आहे.
आणि तिला सहनच होत नसतं आणि तेवढ्यातच घराचा दरवाजा उघडतो. दैवी चमत्कार, मॅजिक झालेलं असतं आणि प्रियाला स्वतःलाच धक्का बसतो. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन दोघंही दारात आलेले असतात आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. प्रिया म्हणते, काय हे जिवंत कसे? तेव्हा सायली अर्जुन आलेले पाहून कल्पना, प्रतिमा, रविराज, प्रताप धावत येतात आणि त्या दोघांनाही जवळ घेतात, कारण त्या दोघांनाही तेवढाच धक्का बसलेला असतो. हे सगळं काय झालेलं आहे आणि ते दोघंही टी व्हीवरती ती ब्रेकिंग न्यूज पाहत असतात. त्यांनाही कळलेलं असतं की हा गोंधळ काहीतरी वेगळाच झालेला आहे, कारण कल्पना आणि प्रतिमा खूप रडत असतात. आणि आता अर्जुन आणि सायली आलेले पाहून त्या दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद झालेला असतो, त्यांना आनंद झालेला असतो, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. रविराज, प्रताप धावत येतात आणि या दोघांना मिठी मारतात. तेव्हा प्रियाला तर खूप मोठा शॉक बसलेला असतो. आता मात्र सायली म्हणत असते की बस. प्रियाला म्हणते, तुला काय वाटलं, तू काहीही करशील आणि तुझा डाव यशस्वी होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे कधीच शक्य नाही, असं सायलीने तिला ठणकावून सांगितलेलं असतं. प्रिया म्हणत असते, ठीक आहे, एक डाव माझा सक्सेस नाही झाला तर दुसरा डाव सक्सेस होणार आहे, कारण प्रियाने एवढे मोठे प्लॅनिंग करून ठेवलेले असतात. इकडे सायली अर्जुनला कळायचं बंद झालेलं असतं, कारण प्रियाने खूप मोठं कांड केलंय. कारण तिथे अशी गोष्ट घडलेली असते की शांता त्याचबरोबर सदा आणि मैना एकत्र राहत असतात आणि शांताला एका गोष्टीसाठी बाहेर पडावं लागतं आणि शांता घरातून साहित्य आणण्यासाठी बाहेर आलेली असते. आणि नेमकं त्याच वेळेस प्रियाने शांताला पकडून तिला मारून टाकायला सांगितलेलं असतं. आणि इतकी भयानक गोष्ट या प्रियाने केलेली असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. तिने शांताचा जीव घेतलेला असतो आणि अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ती डेड बॉडी लपवलेली असते, कारण तिने अर्जुनच्या रूममधून चावी घेऊन त्या चावीचा छाप उमटवून हे सगळं केलेलं असतं. आता पोलीस येतात आणि अर्जुनची गाडी चेक करू लागतात आणि अर्जुनच्या गाडीची डिक्की खोलली जाते आणि तेव्हा त्या डिक्कीमध्ये शांताची डेड बॉडी दिसते. अर्जुनला स्वतःलाच एवढा मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्याच्यामध्ये डेड बॉडी कशी आली आणि शांताला मारून टाकलेलं असतं. आणि अर्जुनला आता पोलीस घेऊन जातात, कारण शांताचा मृत्यू झालेला असतो एका खुनाच्या आरोपात. प्रियाने अर्जुनला अडकवलेलं आहे, म्हणजे तिचं सत्य समोर येऊ नये म्हणून इतकं मोठं कारस्थान या प्रियाने केले. आपल्याला वाटत होतं की प्रिया इतके दिवस गप्प राहते, पण प्रिया काही गप्प राहत नव्हती. प्रियाने लय मोठा कांड करून ठेवलेला होता आणि त्याचे परिणाम इकडे सायली आणि अर्जुनला भोगायला लागत आहेत. अर्जुन आणि सायली दोघांनाही माहीत नव्हतं की हे सगळं असं काहीतरी झालेलं आहे. पोलीस आता अर्जुनला घेऊन जातात आणि जेलमध्ये टाकतात. नेमकं दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळं कोर्टाला सुट्टी होत असते आणि अर्जुनचा जामीन करणं अवघड झालेलं असतं. रविराज, चैतन्य, सायली धावाधाव करत असतात, अर्जुनला जेलमधून बाहेर काढलं पाहिजे. पण रविवारची सुट्टी आल्यामुळं अर्जुनसाठी सायली, रविराज, चैतन्य काहीच करू शकत नाहीत. इकडे सायली आता वनवन भटकत असते. तेव्हा प्रिया म्हणते, कळलं का मी काय करू शकते ते? आता एकटी पडलीस ना? तेव्हा सायली म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे 3 तेरा वाजवायला वेळ लागणार नाही. आणि सायलीने आता सगळी तयारी केलेली असते आणि रविराज आणि सायली या दोघांनी मिळून इकडे अर्जुनला जामीन मिळवून दिलेला असतो आणि अर्जुनला जामिनावरती सोडवून आणलेलं असतं. आता मात्र प्रियाचा बँड वाजवायला सायली आणि अर्जुन सायली तर पदर खोचून तयार झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.